अथ श्री साई सच्चरित अध्याय 27। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। दृढ धरिल्या श्री सद्गुरु चरण, घडे ब्रह्मादि त्रैमूर्ति नमन। साक्षात् परब्रह्माभिवंदन, स्वानंद घन सुप्रकट। मारिता एका सागरी बुडी, साधती सकल तीर्थ परवडी। बैसता गुरुपदी देऊनी दडी, आतुडती बुडी सकल देव। जय जयाजी साई सद्गुरु, जय जयाजी सायुज्य कल्पतरु। जय जयाजी निजबोध सागरु, कथेसी आदरू उपजवी। मेघोदका लागी चातक, तैसे तव कथामृता भाविक। सेवोत तुझे भक्त सकळिक, पावोत सुख सदैव। परिसता तव कथा निर्मळ, स्वेद अंगी फुटो निखळ। नेत्री दाटो प्रेम जळ, प्राण पांगुळला राहो। मना येवो गहिवर, रोमांच उठोत वरचेवर। रुदन स्फुदन वारंवार, घडोस परिवार श्रोतया। तुटूनी जाओत परस्पर विरोध, सान थोर भेदा भेद। हाच गुरुकृपाव बोध, करावा शोध अंतरी। येईन हा दृष्टी दाविता, सर्वेंद्रिया याची अगोचरता। सद्गुरु वीण याचा दाता, न मिळे धुंडिता त्रिभुवनी। कामादि षड विकारोपशम, भक्तिभाव निस्सीम प्रेम। नुपजता गुरुपदी निष्ठा परम, होईन उद्गम अष्टभावा। भक्तांचे जे निज सुख, तेणेची गुरुसी परम हरिख। भक्त जो जो परमार्थोन्मुख, तो तो कौतुक गुरु ते। देह गेह पुत्र जाया, मी माझे हा व्यापवाया। ही तो सर्व क्षणिक माया, जैसी छाया दुपारची। बांधू नये मायेची गुंती, ऐसे जरी असेल चित्ती। अनन्य भावे साई प्रती, शरणागती संपादा। लावावया मायेचा अंत, वेदशास्त्री टेकिले हात। पाहिल जो भूती भगवंत, तोचितो निश्चित तरेल। सोडून या निजामशाही, धन्य तो पाटील चांद भाई। सवे घेऊनी फकीर साई, आरंभी येई नेवासिया। तेथे वर्ष 6 मास, फकीराचा होई निवास। तेथेच कानड गावीच्या कमास, सहवासास ठेवियले। असो पुढे प्रसिद्ध टाकळी, घेऊन तेथील दगडू तांबोळी। कमाबाबांसमवेत ही मंडळी, तेथून आली शिर्डीस। जागोजागी अपरिमित, पवित्र स्थळे तीर्थे बहुत। परी साईंच्या भक्तांप्रत,
शिर्डीच अत्यंत पवित्र, जरी न दैवे येता हा योग, कैचा मग हा महाभाग, आम्हा दीना हा संयोग, महद्भाग्य हे अमुचे. जे जे भक्त शरणागत, साधावया तत्कार्यार्थ, साई तयास दावी यथार्थ, सन्मार्ग हितार्थ तयांच्या. तरी श्रोता एकाग्रमन, होऊनी करा सच्चरिता वर्तन, ते हे परम गुरुकृपा साधन, चरित्र पावन साईंचे. गताध्यायी निरूपण, एकास निज गुरुपदी स्थापन, अक्कलकोट स्वामींची खूण, एकास देऊन जागविले. एकाचा चुकविला आत्मघात, युक्ती योजूनी अकल्पित, जीवदान दिधले क्षणात, ओढवला देहात टाळुनी. आता या अध्यायी कथन, कधी साई कैसे प्रसन्न, होऊन करीत अनुग्रहदान, सुख संपन्न भक्तास. दीक्षा प्रकार तो अद्भुत, कैसा कवणा लागी होत, विनोद पूर्ण हासत खेळत, श्रोते परिसोत सावचित्त. उपदेशाच्या अनेक रीती, मागा वर्णिल्या येच ग्रंथी, जैसी ज्याची ग्राहक स्थिती, मार्ग उपदेशिती तैसाच. वैद्य जाणे रोगाचे निदान, तयास ठावा मात्रेचा गुण, रोग्यास नाही त्याची जाण. आधी आण गूळ म्हणे, गूळ गोड परी अपकारी, रोगी तदर्थची हट्ट धरी, घेईन वाटी औषधाची करी, गूळ करावरी न ठेविता. चालेन रुग्णावरी सक्ती, वैद्य तेव्हा युक्ती योजिती, आधी गूळ मग औषध देती, परी साधिती निज कार्य. मात्र अनुपान तेवढे बदलती, जेणे गुळाचे दोष हरपती, योजिली औषधे कार्यक्षम होती, तेच की रीती बाबांची. हाच नव्हे सर्वत्र नियम, अधिकार आणि मनोधर्म, जैसी सेवा भक्त प्रेम, तैसाच उपक्रम अनुग्रहा. नवल बाबांची अद्भुत कृती, जेव्हा कोणा प्रसन्न होती, तया मग ते अनुग्रह देती, कवण्या स्थिती ते परिसा. आले एकदा तयांचे चित्ता, ध्यानी मनी कोणाच्या नसता, सहज थट्टा विनोद करिता, भक्त कृतार्थता साधित. इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी, सहज येई भक्तांच्या मनी, ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी, प्रसाद म्हणूनी तो घ्यावा. पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन, केलिया होईल श्रेय संपादन. श्रोत्या वक्त्यांचे परम कल्याण, प्रसाद पूर्ण श्रवणते. कोणी दशावतार चित्रे, कोणी दशावतारांची स्तोत्रे, कोणी पंचरत्नी गीते समपवित्रे, पुस्तके चरित्रे अर्पित. दासगणू ही संत लीलामृत, भक्त लीलामृत ही अर्पित. कोणी विवेक सिंधू ग्रंथ, बाबा ते देत श्यामा ते. पुस्तके श्यामा ही तुझला व्हावी,
म्हणती घरी बांधून ठेवी, श्यामाने आज्ञा शिरी वंदावी. पुस्तके रक्षावी दप्तरी, आणूनी ऐसे भक्तमनी. ग्रंथ आणीत दुकानातुनी, की बाबांचे हाती देऊनी. प्रसाद म्हणूनी मागावे, स्वभाव बाबांचा जरी उदार. हेही कराया लागे धीर, नेती माधवरावास बरोबर. करीती समोर तयांसी, तया करवी बाबांचे हाती. समय पाहुनी ग्रंथ देती, बाबास जैसी ग्रंथांची महती. तैसीच भक्त स्थिती ठावी, भक्तांनी द्यावे ग्रंथ करी. बाबांनी चाळावे वरचे वरी, भक्तांनी घ्यावया ते माघारी. हस्त पुढारी धरावे, परीन बाबा तया ते देती. ते तो देती माधवरावां प्रती, म्हणत श्यामा ठेवया प्रती. असू दे संप्रती तुझ पाशी, श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती. हे जे आतुरते हात पसरती, त्यांच्या त्यास देऊ का प्रती. तरी ते वदती तू ठेव. एकदा भक्त काका महाजनी, आवड जयास भागवत वाचनी. सवे ग्रंथाची प्रत घेऊनी, शिर्डी लागूनी पातले. माधवराव भेटू आले, वाचू म्हणून पुस्तक उचलले. हाती घेऊनी मशिदी गेले, सहज पुसियेले बाबांनी. श्यामा हे हाती पुस्तक कसले, श्यामाने ते निवेदन केले. बाबांनी ते हाती घेतले, परत केले पाहून. हेच पुस्तक हीच प्रत, हेच नाथांचे भागवत. होते श्रीकर प्रसाद प्राप्त, महाजनी प्रत पूर्वीच. ग्रंथ नव्हे तो मालकीचा, आहे काका महाजनीचा. वाचू तात्पुरता जाहली इच्छा, स्पष्ट वाचा कळविले. तरीही बाबा वदती तयाला, ज्या अर्थी म्या हा तुझ दिधला. ठेव तू आपुले संग्रहारा, येईल कामाला दप्तरी. असो पुढे काही काले, पुनश्च काका शिर्डीस आले. सवे आणिक भागवत आणिले, हस्ती ओपिले साईंच्या. प्रसाद म्हणून माघारा दिधले, नीट जीव लाव आज्ञा पिले. की ते जीवा भावाला आपुले, येईल आश्वासिले काकास. हेच कामी येईल आपुले, नको देऊ हे कोणास वहिले. ऐसे मोठ्या कळकळीने कथिले, सप्रेम वंदिले काकांनी. बाबा स्वये अवाप्त काम, पदार्थ मात्री पूर्ण निष्काम. भागवत जयांचा आचरता धर्म, संग्रह श्रम किमर्थ. कोण जाणे बाबांचे मन, परी हे ग्रंथाचे संमेलन. व्यवहार दृष्ट्या अतिपावन, श्रवण साधन निज भक्ता. शिर्डी आता स्थान पवित्र, देशोदेशींचे बाबांचे छात्र. होतील वेळोवेळी एकत्र, ज्ञान सत्र मांडतील. तेव्हा हे ग्रंथ येतील कामा, दप्तरातून दावील श्यामा. स्वये आपण जाऊ निज धामा, ग्रंथ प्रतिमा होतील. ऐसे हे ग्रंथ परम पावन, असो शिर्डी वा अन्य स्थान. वाचिता भक्तास भावी आठवण, संग्रह कारण असेल हे. असो रामायण वा भागवत,
परमार्थाचा कोणताही ग्रंथ वाचिता रामकृष्णादिकांचे चरित साईच दिसत मागे पुढे वाटे या ग्रंथांच्या विभूती साईच नटला ते स्थिती श्रोते वक्ते नित्य देखती समोर मूर्ती साईंची ग्रंथ करीती गुरुस अर्पण किंवा ब्राह्मणा करीती दान त्यातही आहे दात्याचे कल्याण शास्त्र प्रमाण ये अर्थी हे काय स्वल्प प्रयोजन की जे श्यामास बाबांचे नियोजन त्वाहे ग्रंथ गृही नेऊन दप्तरी संरक्षण करावे जैसा श्यामा भक्त निस्सीम तैसेच तयावर बाबांचे प्रेम तयास लावावा काही नियम उदेला काम साईमनी तमते पहा काय करीती जरी श्यामाची इच्छा नव्हती तरी तयावरी अनुग्रह करीती कवण्या स्थिती ते परिसा एके दिवशी मशिदीसी बुवा एक रामदासी होता नित्य नेम तयासी रामायणासी वाचावे प्रातःकाळी मुखमार्जन स्नान संध्या भस्मचर्चन करोनी भगवे वस्त्र परिधान अनुष्ठान मांडावे विष्णु सहस्र नामावर्तन मागून आध्यात्म रामायण पारायणावरी पारायण श्रद्धा परिपूर्ण चालावे ऐसा किती एक काळ लोटता माधवरावांची वेळ येता आले साई समर्थांचे चित्ता काय ती वार्ता परिसावी फळली माधवरावांची सेवा लावावा काही नियम जीवा भक्ती मार्गाचा प्रसाद व्हावा लाहो विसावा संसारी ऐसे बाबांचे आले मनी रामदासास जवळ बोलावनी म्हणती पोटात आली कळ उठुनी आतडी तुटुनी पडतकी जाही राहीन पोट दुखी आणखी सत्वर सोनामुखी मारिल्या वीण थोडीसी फकी जाईन रुखरुखी पोटाची रामदास बिचारा भावार्थी खूण घालून ठेविली पोथी गेला धावत बाजाराप्रती आज्ञावर्ती बाबांचा रामदास खाली उतरले इकडे बाबांनी काय केले तात्काळ आसनावरूनी उठले जवळ गेले पोथीच्या तेथे इतर पोथ्यात होती विष्णु सहस्रनामाची पोथी उचलून बाबांनी घेतली हाती आले मागुती स्वस्थान म्हणती श्यामा ही पोथी कनी पाहे पहा बहुगुणी म्हणून देतो तुझ लागुनी ती त्वा वाचूनी पहावी एकदा मज उपजली नड काळीज करू लागले धडधड झाली जीवाची चडफड दिसेन धडगत माझी मज ऐसिया त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुझला या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेनी क्षणैक उरी विसावा दिला तात्काळ हा जीव गार झाला अल्लाच वाटे पोटी उतरला जीव हा जगला तिचेनी म्हणून श्यामा ही तुझला नेई ओझे ओझे वाचित जाई रोज एकादे अक्षर घेई आनंददायी ही मोठी श्यामा म्हणे ही मजला नलगे
रामदास मज भरेल रागे, तो म्हणेल मीच त्याचे मागे. कर्म वावगे हे केले, आधीच तो जातीचा पिसाट. माथे फिरू तापट खाष्ट, किमर्थ व्हावी ही कळ फुकट. नको कटकट ही माते, शिवाय पोथीची लिपी संस्कृत. माझी वाणी रांगडी कुश्चित, जोडाक्षरहीन जिव्हेस उलटत. उच्चार स्पष्ट होईन मज, पाहुनी बाबांचे कृत्य सकळ. बाबा लाविती वाटले कळ, बाबांस श्यामाची केवढी कळकळ. श्यामास अटकळ नाही ती, माझा श्यामा असेल खुळा. परी मजला तयाचा लळा, लोभ लावी जीवा आगळा. तयाचा कळवळा मज मोठा, ही विष्णू सहस्रनाम माळा. बांधीन स्वहस्ते तयाचे गळा, करीन तया भव दुःखा वेगळा. लावीन चाळा वाणीला, नाम पापाचे पर्वत फोडी. नाम देहाचे बंधन तोडी, नाम दुर्वासनेच्या कोडी. समूळ दवडी लोटुनी, नाम काळाची मान मोडी. चुकवी जन्म मरण ओढी, ऐसिया सहस्रनामाची जोडी. श्याम्यास गोडी लावावी, नाम प्रयत्ने घेता चोखट. अप्रयत्नेही नाही ओखट, मुखासी आले जरी अवचट. प्रभाव प्रकट करील, नामा परीस सोपे आन. अंतशुद्धीस नाही साधन, नाम जिव्हेचे भूषण. नाम पोषण परमार्था, नाम घ्यावया नलगे स्नान. नामासी नाही विधी विधान, नामे सकळ पाप निर्दळण. नाम पावन सर्वदा, अखंड माझेही नाम घेता. बेडा पार होईल तत्वता, नलगे काही इतर साधनता. मोक्ष हाता चढेल, जया माझे नामाची घोकणी. झालीच तयाचे पापाची धुणी, तोमज गुणियाहुनी गुणी. जया गुणगुणी मन्नावी, हेच बाबांचे मनोगत. तदनुसार मग ते वर्तत, श्यामा जरी नको म्हणत. बाबा ते सारीत खिशात, वाड वडिलांची पुण्याई सबळ. तेणेच साई कृपेचे फळ, ऐसे हे सहस्रनाम निर्मळ. प्रपंच तळमळ वारील, इतर कर्मा लागे विधी. नाम घ्यावे कधीही निरवधी, तयान अनध्याय प्रदोष बाधी. उपासना साधी नाही दुजी, नाथांनीही येच रीती. एका आपुल्या शेजारियावरती, हेच सहस्रनाम मारोनी माथी. परमार्थ पंथी सुदिले, नाथा घरी नित्य पुराण. शेजारी जातीचा ब्राह्मण, होता स्नान संध्या विहीन. दुराचरण निमग्न, कधी करीना पुराण श्रवण. वाड्यात पाऊल ठेवीना दुर्जन, नाथ होऊनिया सकरुण. केले पाचारण तयास, उंच वर्णी असोनी जन्म. वाया जातो हे जाणूनी वर्म, नाथास उपजली कृपा परम. कैसा हा उपरम पावेल, म्हणून तयाने नको म्हणता. सहस्रनामाची दिधली संथा, एक एक श्लोक पढविता पढविता.
निजोद्धारता लाधला. या सहस्रनामाचा पाठ चित्तशुद्धीचा मार्ग धोपट. परंपरागत हा परिपाठ तेणेच ही आटाट बाबांना. तो आले रामदास जलद घेऊनी सोनामुखी अगद. अण्णा उभेच कळीचे नारद वृत्तांत साध्यंत कळविला. आधीच रामदास आतताई वरी नारदाची शिष्टाई. मग त्या प्रसंगाची अपूर्वाई कोण गाईल यथार्थ. आधीच रामदास विकल्प मूर्ती माधवरावांचा संशय चित्ती. म्हणे बळकावया माझी पोथी बाबांना मध्यस्थी घातले. सोनामुखीची वार्ता विसरला माधवरावांवरी घसरला. वृत्ती प्रकोप अनावर झाला उदंड वरसला वाग्डंबर. पोटदुखीचे हे ढोंग सगळे तुवाच बाबास उद्युक्त केले. माझ्या पोथीवर तुझे डोळे हेन चाले मज पुढे. नावाचा मी रामदास निधडा पोथी न देता गुणाधडा. पहा हे मस्तक फोडीन तुझ पुढा घालीन सडा रक्ताचा. तुझा माझे पोथीवर डोळा स्वयेच रचून या कवटाळा. घालिसी सकळ बाबांचे गळा नामा निराळा राहून. माधवराव बहु समजाविती रामदासा नाही शांती. तव माधवराव सौम्य वृत्ती काय वदती ते परिसा. मी कपटी हा माझे माथा मारू नको रे प्रवाद वृथा. काय तुझ्या त्या पोथीची कथा नाही दुर्मिळता ती येला. तुझ्याच पोथीला काय सोने किंवा हिरकणी जडली नेणे. बाबांचाही विश्वास देणे धरिसीन जिणे धिक तुझे. पाहुनी तयाचा अट्टाहास बाबा मधुर बोलती तयास. काय बिघडले रे रामदास व्यर्थ सायास का वहासी. अरे श्यामा आपलाच पोरगा तू का शिरा ताणीसी उगा. किमर्थ इतका कष्टसी वाउगा तमाशा जगादाविषी. ऐसा कैसा तू कलह तत्पर कान बोलावे मधुरोत्तर. अरे ह्या पोथ्या पढताही निरंतर अजूनी अंतर अशुद्ध. प्रत्यही अध्यात्म रामायण पढशी सहस्रनामाचे आवर्तन करिशी. तरीही उच्छृंखल वृत्तीन त्यजिसी आणि म्हणविशी रामदास. ऐसा कैसा तू रामदास तुवा सर्वार्थी असावे उदास. परी तुटेना पोथीचा सोस काय या कर्मास सांगावे. रामदासी नसावी ममता सान थोरी असावी समता. त्या तुझी या पोरासी विषमता झोंबसी हाता पोथी स्तव. जा बैस जाऊन स्थानावरी पोथ्या मिळतील पैशा पासरी. माणूस मिळेना आकल्पवरी विचार अंतरी राखावा. तुझ्या पोथीची काय महती श्याम्याला त्यात कैची गती. उचलली ती म्याच आपमती दिधली तया प्रती मीच ती. तुला ती तो मुखोद्गत श्याम्यास द्यावी आले मनात. वाचील ठेवील आवर्तनात कल्याण अत्यंत होईल. काय त्या वाणीची रसाळता मधुरता आणि कनवाळुता. तैसीच स्वानंद जळ शीतळता अति अपूर्वता तियेची.
रामदास उमगला चित्ता, म्हणे माधवरावास फणफणता, घेईन बदला पंचरत्नी गीता, हे तुझ आता सांगतो. रामदास इतुका निवळला, माधवरावास आनंद झाला, एकच काय मी 10 तुझला, गीता बदला देईन. असो पुढे तो तंटा निवाला, गीता ग्रंथ जामीन राहिला, देवगीतेचा जातेन कळला, गीता कशास तयास. साई सन्मुख अध्यात्म रामायण, पाठावर पाठ करी जो जाण, त्या रामदासे साईंसी तोंड देऊन, करावे भांडण का ऐसे. हे तरी म्या कैसे वदावे, दोष कोणास कैसे द्यावे, झाले ते प्रकार जरी न व्हावे, महत्व ठसावे कैसेनी. इतुका झगडा लाविला जाने, बाबांचेही घालविणे दुखणे, कल्याण आहे माझे जेणे, अलौकिक देणे साईंचे. जरी न होता हा सायास, बसतान माधवरावास विश्वास, खरेच चढते न अक्षर जिव्हेस, पाठची तयास होते ना. ऐसा हा साईनाथ प्रेमळ, खेळ्या परमार्थाचा दुर्मिळ, दावील केव्हा कैसी कळ, करणी अकळ तयाची. पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षित नरक्याही संथा दिधली, अक्षर ओळख करून घेतली, पोथी चढली जिव्हेवर. असो हा माधवरावांचा वाद, साई शब्द बोधानुवाद, परमानंद पूर्ण हा विनोद, निर्विवाद सुखदायी. तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती, तयांची बाबास मोठी प्रीती, प्रसंगोपात अभिव्यक्ती, दाविती कैसी अवलोका. एकदा जोगांची आली बंगी, शिर्डी पोस्टात टपाल मार्गी, स्वीकारावया तया जागी, लागवेगी निघाले. पुस्तक पाहती तो ते भाष्य, लोकमान्यांचे गीता रहस्य, बगलेस मारून मशिदीस, दर्शनास पातले. नमस्कारार्थ खालविता डोई, बंगी ही पडली बाबांचे पायी, बापूसाब ही कशाची काई, बाबा ते ठाई पुसती. बंगी मग समक्ष फोडली, कसली काय ती वार्ता कळविली, ग्रंथासह बाबांचे हाती दिधली, अवलोकिली बाबांनी. ग्रंथ काढोनी हाती घेतला, क्षणार्धात चाळून पाहिला, खिशातून 1 रुपया काढिला, वरती ठेविला कौतुके. रुपयासह मग तो ग्रंथ, घातला की जोगांचे पदरात, म्हणाले हा वाचा साध्यंत, कल्याणप्रद होईल. अशा बाबांच्या अनुग्रह कथा, वर्णिता येतील असंख्याता, ग्रंथ पावेल अतिविस्तृतता, म्हणून संक्षिप्तता आदरी. एकदा शिर्डीत ऐसे झाले, दादासाहेब खापर्डे आले, सहपरिवार तेथे राहिले, प्रेमे रंगले बाबांच्या. खापर्डे नव्हेत सामान्य गृहस्थ, अतिविद्वान मोठे प्रस्थ, साई सन्निध जोडून हस्त, पायी मस्तक खालवीत. आंग्ल विद्या पारंगत, धारासभेत कीर्तिमंत, वक्तृत्वे सर्वांस हालवीत, मूगते गिळत साई पुढे. भक्त बाबांचे असंख्यात, परित्यापाशी मूकव्रत, खापर्डे नूलकर बुट्टी व्यतिरिक्त, धरितान भक्त आढळला.
इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडासी तोंडही देत, नाही भीडभाड मुरवत, मूक व्रत ते या तिघा. बोलण्याचीच काय कथा, बाबा सन्मुख तुकविती माथा. अवर्णनीय तयांची लीनता, श्रवणशालीनता ही तैसी. विद्यारण्यांची पंचदशी, समजून घ्यावी जयापाशी. ते दादासाहेब मूक वृत्तीसी, धरीत मशिदीसी येताच. शब्द ब्रह्माचे कितीही तेज, शब्द ब्रह्मा पुढे निस्तेज. साई परब्रह्म मूर्ती सतेज, विद्वत्ते लाज लावीती. 4 महिने तयांचा वास, कुटुंब राहिले 7 मास. दिवसे दिवस उभयतास, अति उल्हास वाटला. कुटुंब मोठे निष्ठावंत, साईपदी प्रेम अत्यंत. साईस नित्य नैवेद्य आणीत, मशिदीत स्वहस्ते. होई जोन नैवेद्य ग्रहण, बाईस तोवर उपोषण. महाराजांनी केलिया सेवन, मागून जेवण बाईंचे. असो एकदा आली वेळ, बाबा परम भक्त वत्सल. बाईची श्रद्धा पाहून अचळ, मार्ग सोज्वळ दावीत. अनेकांच्या अनेक परी, बाबांची तो अगदीच न्यारी. हासता खेळता अनुग्रह वितरी, जो दृढ अंतरी ठेवावे. एकदा सांजा शिरापुरी, भात वरान्न आणि खिरी. सांडगे पापड कोशिंबिरी, बाईने ताट भरी आणिले. ऐसे ते ताट येता क्षणी, बाबा अति उत्कंठित मनी. कफनीच्या अस्तन्यावरी सारुनी, आसनावरुनी उठले. जाऊनी बैसले भोजन स्थानी, घेतले ताट सन्मुख ओढुनी. वरील आच्छादन बाजूस सारुनी, अन्न सेवनी उद्युक्त. नैवेद्य येती इतरही बहुत, याहून सरस अपरिमित. कित्येक वेळ ते पडून राहत, यावरीच हेत काय तुका. ही तो प्रपंचाची वार्ता, शिवावी का संतांचे चित्ता. माधवरावजी साई समर्था, म्हणती ही विषमता का बरे. अवघ्यांची ताटे ठेवून देता, कोणाची चांदीची ही दूर भिरकाविता. मात्र या बाईचे येताच उठता, खाऊ लागता नवलहे. हिचेच अन्न का इतके गोड, देवा हे आम्हास मोठे गूढ. काय तरी हे तुझे गारुड, आवड निवड तुम्हा का. बाबा म्हणती सांगू काही, काय या अन्नाची अपूर्वाई. पूर्वी ही एक वाण्याची गाई, दुधाळ लैलठ्ठ असे. मग ती कुठे नाहीशी झाली, माळियाकडे जन्मास आली. तीच पुढे क्षत्रियाकडे गेली, पत्नी झाली वाणियाची. पुढेही उपजली ब्राह्मणा पोटी, बहुता काळाने पडली दृष्टी. प्रेमाचे 2 घास पोटी, सुख संतुष्टी जाऊ दे. ऐसे म्हणून यथेष्ट जेवले, मुख आणि हात धुतले. सहज तृप्तीचे ढेकर दिधले, येऊन बैसले गादीवर. बाईने मग करुणी नमन, आरंभिले साई चरण संवाहन. बाबांनी ती संधी साधून, हितगुज सांगून राहिले. बाई जयानी चरण चुरी, दाबीत ते कर बाबा स्वकरी. पाहूनी देव भक्तांची चाकरी, करी मस्करी तव श्यामा. ठीक चालले आहे की देवा,
काय मौजेचा हा देखावा, पाहुनिया परस्परांच्या भावा, वाटे नवलावा अत्यंत. पाहुनी तिचा सेवा काम, प्रसन्न बाबांचे अंतर्याम. हळूच म्हणती राजा राम वदवाचे. ऐसे म्हणत राहिनीत, सफल होईल आई जीवित. शांत होईल तुझे चित्त, हित अपरिमित पावसील. काय त्या वचनाची मात, हृदयांतरी जाऊनी खोचत. वचन योगेच शक्तिपात, क्षणार्धात करीत. ऐसा कृपाळू श्री समर्थ, प्रणतपाळ साईनाथ. पुरवी नित्य भक्त मनोरथ, साधी निजहित तयांचे. अत्यंत हित अतिप्रीती, अत्यंत लीन श्रोतया प्रती. कथितो मी ते धरा चित्ती, करितो विनंती सलगीची. लंपट गुळाची ये गोडी, सांडीन मुंगी तुटता मुंडी. तैसी द्या साई चरणी दडी, कृपा परवडी रक्षील तो. गुरु भक्त हे नाही वेगळे, दोघेही एकांग आगळे. प्रयत्ने वेगळे करिता बळे, अभिमान गळे कर्त्याचा. एका वाचून एक ठेला, कच्चा गुरु तो कच्चाही चेला. परी जो पक्क्या गुरुचा केला, द्वैतीय बोला तयासी. गुरु राही एक्या गावी, शिष्य तयाचा इतर गावी. ऐसे जयाचे मन भावी, ते मान भावी उभयही. मुळीच जरी नाहीत दोन, वेगळी कमगती कुठून. एक न राहे एका वीण, इतुके अनन्य ते दोघे. गुरु भक्तात नाही अंतर, ऐसे वास्तव्य निरंतर. गुरुपदावरी भक्त शिर, हाही उपचार स्थूलाचा. भक्त अद्वैत भजन पर, गुरु ही अद्वैत भक्त पर. ऐसे न मीनता परस्पर, केवळ तो व्यवहार नावाचा. कैसे लाधेल अन्नाच्छादन, क्षणमात्रही न करा चिंतन. हेतो सर्व प्रारब्धाधीन, प्रयत्नावीण आपाद्य. करू जाल प्रयत्ने संपादन, तरी तो होईल व्यर्थ क्षीण. प्रयत्ने व्हा परमार्थ संपन्न, चिंतन रात्रंदिन हे करा. उत्तिष्ठत आणि जाग्रत, गाढ निद्रेत पडता का घोरत. श्रुतिमाय तारस्वरे गर्जत, प्रेमे जागवीत भक्तास. सर्वानर्थ बीजभूत, अविद्या निद्रेत जे जे लोळत. तयांनी वेळी होऊनी जागृत, गुरुज्ञानामृत सेवावी. तदर्थ होऊनी अतिविनीत, व्हा गुरुचरणी शरणागत. तो एक जाणे विहिता विहित, आम्ही तो नेणत लेकुरे. साहंकार किंचिज्ञ जीव, निरहंकार सर्वज्ञ शिव. दोघा ठाई अभेद भाव, भावया उपाव गुरु एक. अविद्योपाधी आत्मा जीव, मायोपाधी आत्मा शिव. जाणे घालवू हा भेदभाव, समर्थ गुरुराव एकला. मन संकल्प विकल्पाधीन, करा साई पायी समर्पण. मग तेथून पावे जे स्फुरण, त्याचे अहंपण त्याजवळ. तैसीच सकळ क्रियाशक्ती, तीही समर्पा साई प्रती. मग तो आज्ञापी जैसी या रीती, तैसी ये स्थिती वर्तावे. जाणा सकल साईंची सत्ता, भार घालोनी तया वर्ता. कार्य करिता निरभिमानता, सिद्धी ये हाता अविकळ. परी म्हणाल मी हे करीन, धराल अत्यल्प ही अभिमान.
फळ येईल तात्काळ दिसोन, विलंब क्षणहीन लागेल. माया मोह निशीस, या कुशीचे त्या कुशीस, हे माड असता देता आळस, हरी गुरु कृपेस लाधला. तेही केवळ अदृष्ट वशे, विना अभ्यास वासायासे, त्यानीच केवळ निजोद्देशे, गौरविले ऐसे वाटते. करावया भक्तोद्धार, करोनी निज चरित्र निर्धार, बळेच त्याचा धरोनी कर, ग्रंथ सविस्तर लिहविला. अखंडानुसंधान सूत्र, अनन्य प्रेम पुष्पी विचित्र, गुंफोनी आहार मनोहर, अर्पू सादर साईस. मिळवू स्वराज्य सिंहासन, होऊ स्वपदी विराजमान, भोगू स्वानंद निरभिमान, सुखायमान निजांतरी. ऐसे अगाध साई चरित्र, पुढील कथा याहून विचित्र, दत्तावधान व्हा क्षण मात्र, श्रवण पवित्र करावया. पुढे येईल अध्यायत्रयी, बाबा बैसूनी ठाईचे ठाई, दृष्टांताची अपूर्वाई, पहा नवलाई दावितील. त्यातील आरंभीचा अध्याय, लाला लखमी चंदाचा विषय, प्रेमसूत्रे बांधून पाय, दाविला निज ठाय तयास. बऱ्हाण पुरस्थ बाई एक, तिची या खिचडी लागी कामुक, होऊनी केले दर्शनोत्सुक, दाविले कौतुक प्रेमाचे. पुढे मेघाची या स्वप्नात, त्रिशूळ काढाया झाला दृष्टांत, तया पाठी अकस्मात, लिंग हो प्राप्त शंकराचे. ऐस ऐसिया अनेक कथा, तेथून पुढे येतील आता, भक्तिपूर्वक ऐकता श्रोता, श्रवण सार्थकता होईल. सैंधव सिंधू निमज्जन, तैसा हे माड साईस शरण, सोहम भावाचे अभिन्नपण, त्या अनन्यपणे नमन करी. वरी करी प्रेमे विनवण, लागो अहर्निश साईंचे ध्यान, त्या वीण ध्यानी नरिघो आन, मन सावधान असावे. होवो मागील परिहार, पुढील निर्दळून जावा पार, अवशेष जे मध्यंतर, राहो निरंतर गुरुपाई. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, दीक्षानुग्रहदानं नाम 27तमोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।